नमस्कार मंडळी. चला, एक एकदम कॉमन सिच्युएशन इमॅजिन करूया. आपण समन्स पाठवलंय, म्हणजे ऑर्डर 5 ची सगळी प्रोसेस आपण पूर्ण केली आहे, पण डिफेंडंट तो आपल्याला पूर्णपणे घोस्ट करतोय. कोर्टात यायचं नावच घेत नाहीये. मग आता कोर्ट काय करणार? न्यायाधीश काय त्याची कायम वाट बघत बसणार आहेत का? अजिबात नाही. द शो मस्ट गो ऑन, बरोबर? आणि इथेच पिक्चरमध्ये येतो सिव्हिल प्रोसिजर कोडचा ऑर्डर 9 आणि आपला आजचा टॉपिक एक्स पार्टे प्रोसिडिंग. तर एक्स पार्टे या शब्दाचा सरळ अर्थ आहे एकतर्फी. पण इथेच ना सगळ्यात मोठा गैरसमज होतो. खूप जणांना असं वाटतं की एक्स पार्टे झालं म्हणजे वादी म्हणजे प्लेंटिफ आपोआप केस जिंकला. पण थांबा थांबा, असं काहीही नाहीये. हे लक्षात घ्या. एक्स पार्टे म्हणजे काही डिफॉल्ट जजमेंट नाहीये. प्लेंटिफला अजूनही पुरावे देऊन आपली केस 100% सिद्ध करावीच लागते. म्हणजे बर्डन ऑफ प्रूफ अजूनही प्लेंटिफवरच आहे. फरक फक्त एवढाच आहे की आता ही एक वन साइडेड ट्रायल आहे, म्हणजे समोरून कोणी विरोध करायला नाहीये. लक्षात ठेवा, कोर्टात चॅरिटी नाही मिळत, न्याय मिळतो. ही गोष्ट समजून घेण्यासाठी ना ही फुटबॉल वॉकओव्हर अॅनालॉजी एकदम परफेक्ट आहे. विचार करा, टीम बी मॅचसाठी स्टेडियमवर आलीच नाही, तर रेफरी काय लगेच टीम एच्या हातात कप देतो का? नाही. टीम एला कमीत कमी बॉल उचलून गोलपोस्टमध्ये तरी टाकावा लागतो, गोल करावा लागतो. इथे पण तसंच आहे. प्लेंटिफला केस सिद्ध करावीच लागते, फक्त आता त्याला विरोध करायला समोर डिफेंडंट रूपी गोलकीपर उभा नाहीये. चला, तर या आपल्या स्ट्रॅटेजिक गाईडमध्ये पुढे काय काय आहे ते पटकन बघूया. आपण प्रतिवादीच्या गायब होण्यापासून सुरुवात करणार, मग त्याचे काय परिणाम होतात, तो कमबॅक कसा करू शकतो आणि त्यातले कायदेशीर सापळे कोणते आहेत हे सगळं बघणार आहोत. ओके, चला मग आता थोडं खोलात शिरूया. ऑर्डर 9 नुसार जेव्हा केस सुनावणीसाठी येते तेव्हा मुख्यत्वे 3 शक्यता असतात. चला बघूया त्या काय आहेत. पहिली आणि सगळ्यात सोपी परिस्थिती. ज्या दिवशी सुनावणी आहे त्या दिवशी वादी पण नाहीये आणि प्रतिवादी पण नाही, दोघेही गायब. मग कोर्ट काय करतं? एकदम सोपं आहे, सूट डिसमिस्ड. ऑर्डर 9 रूल 3 नुसार दावा तिथेच फेटाळला जातो, विषय संपला. आता दुसरी परिस्थिती. डिफेंडंट आलाय कोर्टात, पण प्लेंटिफ म्हणजे ज्याने केस दाखल केली तोच गायब आहे. हे तर असं झालं की बॉलर बॉलिंग करायला तयार आहे, पण बॅट्समनच मैदानातून गायब आहे. अशा वेळी ऑर्डर 9 रूल 8 नुसार कोर्ट केस डिसमिस करतं. आणि ही आहे तिसरी आणि आपल्या आजच्या चर्चेची सगळ्यात महत्त्वाची परिस्थिती. प्लेंटिफ हजर आहे, पण डिफेंडंट गायब आहे. इथेच कोर्ट ऑर्डर 9 रूल 6 नुसार एक्स पार्टे प्रोसिडिंग सुरू करतं, म्हणजेच एकतर्फी सुनावणीला सुरुवात होते. पण थांबा, 1 मिनिट. कोर्ट एक्स पार्टे ऑर्डर देण्याआधी एक अत्यंत महत्त्वाची अट तपासतं. प्लेंटिफला हे सिद्ध करावं लागतं की डिफेंडंटला समन्स ड्यूली सर्व्ह झालं होतं, म्हणजे कायदेशीररित्या रजिस्टर्ड पोस्टने किंवा कोर्टाच्या बेलीफमार्फत ते त्याच्या योग्य पत्त्यावर पोहोचलं होतं. जर समन्सच नीट पोहोचलं नसेल ना, तर एक्स पार्टे कारवाई होऊ शकत नाही. आता कहाणीत एक मस्त ट्विस्ट येतो. समजा एक्स पार्टे डिक्री झाली, प्लेंटिफ एकदम खुश आहे, सगळं झालं असं वाटतंय, पण अचानक इतके दिवस गायब असलेला डिफेंडंट धावत पळत कोर्टात येतो. तर मग प्रश्न हा आहे की एकदा एक्स पार्टे डिक्री झाली म्हणजे डिफेंडंटसाठी सगळं संपलं का, गेम ओव्हर झाला का? नाही, त्याच्यासाठी अजूनही काही कायदेशीर दरवाजे उघडे आहेत, काही रेमेडीज उपलब्ध आहेत. डिफेंडंटचं सगळ्यात मोठं आणि मुख्य शस्त्र आहे ऑर्डर 9 रूल 13. या नियमाखाली तो त्याच कोर्टात एक अर्ज, एक ॲप्लिकेशन फाईल करू शकतो आणि त्यात एक्स पार्टे डिक्री बाजूला ठेवण्याची, म्हणजे सेट असाइड करण्याची विनंती करू शकतो. पण हा अर्ज मंजूर होण्यासाठी डिफेंडंटला सफिशियंट कॉज, म्हणजेच पुरेसं कारण सिद्ध करावं लागतं. म्हणजे तो कोर्टात का हजर राहू शकला नाही याचं एक ठोस आणि पटण्यासारखं कारण द्यावं लागतं. समजा तो म्हणाला, मी गंभीर आजारी होतो किंवा येताना बस खराब झाली, तर कोर्ट विचार करू शकतं. पण मी विसरलो किंवा माझा मूड नव्हता, अशी कारणं अजिबात चालणार नाहीत. आणि समजा कोर्टाने डिफेंडंटचं कारण खरं मानलं आणि डिक्री सेट असाइड करायचं ठरवलं, तर यात एक कॅच आहे. कोर्ट सहसा डिफेंडंटवर कॉस्ट लावतं, म्हणजे त्याच्यामुळे जो विलंब झाला त्याबद्दल त्याला दंड ठोठावतं. म्हणजे काय, तर कमबॅक फुकटात नाही मिळत. आता आपण थोड्या ॲडव्हान्स्ड स्ट्रॅटेजीकडे वळूया. डिफेंडंटकडे ऑर्डर 9 रूल 13 व्यतिरिक्तही काही पर्याय आहेत. पण इथे एक मोठा सापळा आहे, एक ट्रॅप आहे.
ज्यात खूप जण नकळतपणे अडकतात. या स्लाइडवर बघा. डिफेंडंटकडे ऑर्डर 9 रूल 13च्या अर्जाव्यतिरिक्त अपील, रिव्ह्यू आणि रिव्हिजन असेही पर्याय आहेत. प्रत्येक उपाय वेगवेगळ्या परिस्थितीसाठी आहे. म्हणजे जर वस्तुस्थितीचा मुद्दा असेल, फॅक्ट्सचा, जसं की समन्सच मिळाले नाही, तर रूल 13चा अर्ज उत्तम. जर न्यायाधीशांनी कायद्यात चूक केली असेल तर अपील, नवीन पुरावा सापडला तर रिव्ह्यू आणि अधिकार क्षेत्रातील चुकीसाठी रिव्हिजनचा मार्ग आहे. आणि हा आहे तो सापळा. यू कॅनॉट राईड 2 हॉर्सेस. म्हणजे तुम्ही एकाच वेळी अपील आणि अर्ज दोन्ही करू शकता. पण जर तुमचं अपील फेटाळलं गेलं तर त्यानंतर तुम्ही ऑर्डर 9 रूल 13चा अर्ज करू शकत नाही. तो मार्ग तुमच्यासाठी कायमचा बंद होतो. त्यामुळे कोणता मार्ग निवडायचा ही एक खूप मोठी स्ट्रॅटेजिक निवड असते, जी विचारपूर्वक करावी लागते. तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय आहे? या सगळ्या कायदेशीर गुंतागुंतीतून आपल्याला मिळणारा अंतिम संदेश काय? सगळ्यात मोठा आणि अंतिम हॅक इतका सोप्पा आहे की त्यावर विश्वास बसणार नाही. तो आहे जस्ट शो अप. फक्त हजर रहा. जर तुम्हाला समन्स मिळालं असेल तर कोर्टात जाऊन हजेरी लावा. हे एवढं एक केल्याने तुम्ही या सगळ्या डोकेदुखीपासून आणि संभाव्य नुकसानीपासून स्वतःला वाचू शकता. तर डिफेंडंट हजर न राहिल्यास काय काय होऊ शकतं हे आज आपण पाहिलं. पण ही झाली नंतरची गोष्ट. कधी विचार केलाय की केस पहिल्याच दिवशी सुरुवातीलाच संपवता आली तर? विचार करा, काय होईल जर तुमचा खटला, तुमचा प्लेंट इतका सदोष आहे, इतक्यात चुकांनी भरलेला आहे की न्यायाधीश तो पहिल्याच दिवशी उचलून कचऱ्याच्या डब्यात फेकून देतील. असा काही मार्ग आहे का? हो, नक्कीच आहे. आणि त्यालाच म्हणतात रिजेक्शन ऑफ प्लेंट, जे दिलंय ऑर्डर 7 रूल 11 मध्ये. हे आहे डिफेंडंटच्या वकिलांचं खरं ब्रह्मास्त्र. याबद्दल आपण पुढच्या वेळी सविस्तर बोलू. तोपर्यंत ही माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अभ्यास करत रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.